सीताराम एका जंगलामध्ये हिरवळीवर गाय चरत होती. आपल्या आपल्या आनंदामध्ये अशी चरत असताना अचानक गायीच्या लक्षात आलं की मागे काहीतरी चाहूल लागते. तर गायीने मागे वळून पाहिलं चरताना, तर एक वाघ हळू 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 चोरट्या पावलाने गायीला आपल्याकडे येताना दिसला. गायीने एकदम जीवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली. वाघही तिच्या मागे पळायचा. गायीने अजून पळायचा वेग वाढवला, वाघानेही वाढवला. खूप लांब गेल्यावर गाय पाहते की आपलं आणि वाघाचं अंतर कमी होतंय. वाघ आपल्यावर आता झडप घालेल आणि आपण मरू. पण एक शेवटचा प्रयत्न म्हणून गायीने बाजूला पाहिलं. एक भलं मोठं चिखलाचं असं तळ म्हणा, मोठा खड्डा म्हणा चिखलाचा दिसला गायीला. आणि गायीने एकदम जोरात जीवाच्या आकांताने त्या खड्ड्यात उडी मारली आणि जशी गेली तशी वाघाने तिच्या मागे उडी मारली. पण झालं काय, पाणी कमी चिखल जास्त असल्यामुळे गाळ साचलेला होता. गाय चिखलात रुतली, तिकडे वाघही चिखलात रुतला. दोघं चिखलामध्ये रुतले, हालचाल करता येईना. पण गायीने पाहिलं आणि एकदम वाघाकडे पाहून हसायला लागली. तो वाघ विचारतो गायीला, तू का असते म्हणे. आपण दोघं चिखलात फसलोय, तू का असते म्हणे. मी एवढ्यासाठी असते, माझा मालक आहे. मी संध्याकाळपर्यंत जर घरी नाही गेली तर माझा शोध घेत घेत इथे येईल आणि सगळ्यांचं सहकार्य घेऊन मला चिखलाच्या बाहेर काढेल. तुझा कोण मालक आहे? तुला मालक आहे का कोणी? तुला काढायला कोण येईल आता? वाघ म्हणायला लागला, मीच मालक आहे. अरे आपण मालक असून चालत नाही, आपला कोणीतरी मालक असावा. एखाद वेळेस आपण जर अडचणीत फसलो तर मालक आपल्याला काढायला येतो. पण आपणच जर मालक झालो आणि आपणच फसलो तर आपल्याला काढेल कोण? याच्यातून एकच सांगायचंय की घरामध्ये आपले आई वडील जे कुणी असतील आदरणीय, ते आपले मालक असावे. आपण त्यांना थोडंफार घाबरावं. म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर अडचणीत अडकलोच तर ते आपल्याला सोडवायला येतील. पण आपणच जर मालक झालो आणि आपण फसलो तर पूर्ण परिवार फसेल. यासाठी एकच सांगायचं वाटतं, सावध राहा, सावधान राहा आणि कुणाच्या तरी मालकीमध्ये राहा. देवाच्या मालकीमध्ये राहा, त्याला मालक माना. तो निश्चित एक दिवस सोडवायला येईल. जय सीताराम.